नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज शनिवार 11 एप्रिल 2026. शेतकरी मित्रांनो, आज तुरीच्या दरामध्ये वाढ पाहायला मिळालेली असून चांदूर बाजार या ठिकाणी तुरीला 8,120 रुपयाचा दर मिळालेला आहे. मग संपूर्ण महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून. पण मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा, कारण असे दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती चांदूर बाजार. आवक आलेली आहे तुरीला 1,480 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला तुरीला 7,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 8,120 रुपये, तर जास्तीचा दरसुद्धा 8,120 रुपये मिळालेला आहे. यानंतरची बाजार समिती आहे लोणार. लाल तुरीला आवक आलेली आहे 300 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,250 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,500 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे मेहकर. लाल तुरीला आवक आलेली आहे 450 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,400 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,580 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो वरोरा शेगाव. लाल तुरीला आवक आलेली आहे 14 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,700 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 6,750 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 6,800 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे औसा. औसा या ठिकाणी लाल तुरीला आवक आलेली आहे 155 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,201 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,352 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,681 रुपये. त्यानंतरची बाजार समिती आहे औराद शहाजानी. आवक आलेली आहे 367 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,400 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,600 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,800 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे लोहा. लाल तुरीला आवक आलेली आहे 16 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,600 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,100 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,386 रुपये. यानंतरची बाजार समिती मुखेड. लाल तुरीला आवक आलेली आहे 28 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,550 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,600 रुपये. तर मित्रांनो, असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.